Hello student. Last lecture we study 3.3. In that point we study the silent features of major plant group under the phanerogams. In the phanerogams group we discuss the example of Pinus and Cycas plant, their characteristic and their details. Next one, today we study 3.4 point, that means the life cycle and alternation of generation. आता लाईफ सायकल आणि अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे काय? पहिल्यांदा आपल्याला लाईफ सायकल म्हणजे सगळ्यांना माहित असेल की ज्यामध्ये आपण काय म्हणतो, सीड जर्मिनेशन टेक्स प्लेस, आफ्टर दॅट इट प्रोड्यूस ए रूट अँड शूट सिस्टीम, म्हणजेच बी लावल्यापासून झाड तयार होतं. आता या झाडाची पूर्ण डेव्हलपमेंट ही कुठपर्यंत राहते, तर नवीन सीड तयार होईपर्यंत, म्हणजेच नवीन फ्रूट फॉर्मेशन तयार होईपर्यंत. दॅट मीन्स द लाईफ सायकल ऑफ प्लांट. इन दॅट लाईफ सायकल ऑफ प्लांट इट हॅव्हिंग some changes related to the reproduction, that means the alternation of generation. Alternation of generation takes place in two phases. In that two phases are of sporophytes and gametophyte. स्पोरोफाइट्स आणि गॅमेटोफाइट या दोन फेजेस मध्ये प्लांटची जनरेशन काय होते, कंप्लीट होते. आता स्पोरोफाइट म्हणजे काय? स्पोरोफाइट इट इज नथिंग बट द स्पोर फॉर्मेशन. काल आपण बघितलं होतं सायकस मध्ये सायकस प्लांट स्पोर फॉर्मेशन करतं. स्पोर इट इज नथिंग बट द सीड like activity of the formation of new plant. Next one, gametophyte. Gametophyte it is nothing but the gamete formation. आता गॅमेट फॉर्मेशन मध्ये दोन टाइपचे गॅमेट येतात, फिमेल गॅमेट्स अँड मेल गॅमेट्स. आणि हे दोन्ही गॅमेट्स हे कसे असतात, हेप्लॉइड असतात. आता हेप्लॉइड आणि डिप्लॉइड म्हणजे काय? डिप्लॉइड इट इज नथिंग बट द टू सेट ऑफ क्रोमोझोम आणि हेप्लॉइड म्हणजे सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम. सेट ऑफ क्रोमोझोम काय डिसाइड करेल, तर हेप्लॉइड, डिप्लॉइड, ट्रिप्लॉइड अशा वेगवेगळ्या पद्धतीचे क्रोमोझोम सेट डिस्क्राइब करेल. आणि म्हणून स्पोरोफाइट हॅव्हिंग ए डिप्लॉइड क्रोमोझोम अँड द गॅमेटोफाइट हॅव्हिंग ए हेप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम. नेक्स्ट वन, आता आपल्याला स्पोरोफाइट ला स्पोर फॉर्मेशन, ज्याला आपण स्पोरोजेनेसिस असं सुद्धा म्हणतो, आणि गॅमेटोफाइट मध्ये गॅमेट प्रोडक्शन, त्यालाच आपण गॅमेटोजेनेसिस असं सुद्धा म्हणतो. यानंतर नेक्स्ट आता आपण काय बघूयात, तर स्पोरोफाइट इट हॅव्हिंग ए डिप्लॉइड सेल and these diploid cell divide with the help of meiosis. आता तुम्हाला मियोसिस आणि मायटोसिस ह्या दोन्ही माहित असतील. म्हणजे कोणतीही सेल त्याच्यासारखीच नवीन सेल किंवा कोणतीही सेल नवीन सेल तयार करते. तयार होण्याच्या प्रोसेस दोन असतील, मियोसिस आणि मायटोसिस. मियोसिस आणि मायटोसिस थोडक्यात कन्सेप्ट काय आहे हे आपण बघूयात. इट इज ए मायटोसिस. मायटोसिस मध्ये आपल्याला लेफ्ट टू राईट जर बघितलं तर आपल्याला एक सिंगल सेल दिसेल. या सिंगल सेल मध्ये काय असेल, तर इट हॅव्हिंग ए सिंगल सेल इंटरनल न्यूक्लियस, इट हॅव्हिंग ए क्रोमोझोम. आता यामध्ये पहिल्या सेल मधले काय आहेत, तर आपण ज्याला म्हणतो इंटरफेज, म्हणजेच त्याची न्यूक्लिअर वॉल ही डिसॅपियर होते. आतमधले क्रोमोझोम काय होतील, सेपरेट व्हायला सुरुवात होईल. आणि दिस सेल रेडी फॉर द सेल डिव्हिजन, इट इज नथिंग बट द इंटरफेज. म्हणजे सेल डिव्हिजन साठी लागणाऱ्या पहिल्या प्रिपेरेटरी फेज या इंटरफेज मध्ये होतील. त्यानंतर नेक्स्ट प्रोफेज मध्ये आपण काय म्हणतो, होमोझायगस क्रोमोझोम्स आर पेअरिंग टुगेदर अँड फॉर्मेशन ऑफ लाईक दिस स्ट्रक्चर इन द प्रोफेज. त्यानंतर नेक्स्ट आपण बघतो मेटाफेज. मेटाफेज मध्ये होमोझायगस क्रोमोझोम काय होतील, पेअरिंग करतील आणि सगळे क्रोमोझोम इक्वेटोरला अरेंज होतील, ज्याला आपण मेटाफेज म्हणतो. या मेटाफेज मधले क्रोमोझोम हाफ पोर्शन मध्ये काय होतील, डिवाइड होतील आणि दोन्ही पोलकडे काय होतील, कॉन्ट्रॅक्ट होतील. याला आपण काय म्हणतो, एनाफेज म्हणतो. लास्ट वन, एनाफेजचा आपण काय म्हणतोय, हाफ पोर्शन ऑफ द क्रोमोझोम हॅव्हिंग ए सेपरेट न्यूक्लिअर वॉल, सेपरेट
cytoplasm wall and it form a two daughter cell like as a parental cell. म्हणजेच पॅरेंटल सेल सारखेच नवीन डॉटर सेल तयार होतात. कधी ॲनाफेज मध्ये सेपरेट होतील, टिलोफेज मध्ये नवीन न्यूक्लियस तयार करतील आणि सेपरेट असे दोन सेल तयार होतील, ज्याला आपण काय म्हणतो टिलोफेज. आणि त्यानंतर होईल सायटोकायनेसिस, म्हणजे सायटोप्लाझमचं पण डिव्हिजन होऊन नवीन दोन डॉटर सेल तयार होतील. या सगळ्या प्रोसेसला आपण मायटोसिस म्हणतो. पण मायटोसिस इट इज ए इक्वेशनल सेल डिव्हिजन. इक्वेशनल का, तर ज्यामध्ये पॅरेंटल सेल मध्ये जेवढे क्रोमोझोम्स आहेत तेवढेच क्रोमोझोम्स हे तयार होणाऱ्या डॉटर सेल मध्ये सुद्धा काय असतात, प्रेझेंट असतात. आता यामध्ये आपल्याला लक्षात येईल, ही आहे पॅरेंटल सेल आणि ही आहे डॉटर सेल. यामध्ये जेवढे क्रोमोझोम आहेत तेवढेच क्रोमोझोम तयार होणाऱ्या डॉटर सेल मध्ये राहतात आणि म्हणून ज्याला आपण काय म्हणतो मायटोसिस. अँड इट इज नथिंग बट द इक्वेशनल सेल डिव्हिजन. नेक्स्ट वन आपण बघूया मियोसिस. इन द मियोसिस इट इज ए रिडक्शनल सेल डिव्हिजन. रिडक्शनल का म्हणतो आपण, कारण पॅरेंटल सेल म्हणजेच आपल्याला वरती मदर सेल दिसेल आणि या मदर सेल मध्ये प्रेझेंट असलेले क्रोमोझोम्स हे काय होतात, डिवाइड होतात आणि दोन सेपरेट सेल मध्ये काय होतात, विभागले जातात. म्हणून त्याचा क्रोमोझोम नंबर तयार होणाऱ्या नवीन सेल मध्ये काय होईल, हाफ होईल. म्हणून ज्याला आपण काय म्हणतो हेप्लॉइड सेल फॉर्मेशन और द रिडक्शनल सेल डिव्हिजन. इट इज नथिंग बट द meiosis. In the meiosis process, it having a two subphases, that means the meiosis first and meiosis second. Meiosis first मध्ये आपल्याला लक्षात येईल, it having a interphase first, interphase second, prophase first, metaphase first, anaphase first, telophase first. All are included in a meiosis first cell division and it have produced a set of the chromosomes. इथं आपल्याला जसे आपण मायटोसिस मध्ये सेल डिव्हिजन बघतो तशीच सेल डिव्हिजन आपल्याला मियोसिस फर्स्ट पर्यंत दिसेल आणि त्यानंतर त्याचे आतमधले क्रोमोझोम दोन सेपरेट पार्ट मध्ये काय होतील, डिवाइड होतील. आणि त्याच पद्धतीनं लास्टला आपल्याला लक्षात येईल की एका मदर सेल पासून 4 हेप्लॉइड काय तयार झाले, डॉटर सेल तयार झाल्या की ज्याचा क्रोमोझोम नंबर मदर सेल पेक्षा कसा आहे, कमी आहे, हाफ आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो रिडक्शनल सेल डिव्हिजन असं म्हणतो. मग लक्षात घ्या मियोसिस इज ए रिडक्शनल सेल डिव्हिजन आणि मायटोसिस इज ए इक्वेशनल सेल डिव्हिजन. याच्यावरच डिपेंड आपण हा पॉइंट चालू करतोय, अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आता या डायग्राम मध्ये आपल्याला लक्षात येईल, in the given figures indicates the alternation of generation. Alternation of generation, the life cycle of the plant include two generation. मगाशी सांगितलं मी की लाईफ सायकल मध्ये दोन जनरेशन काय होतात, इन्क्लूड होतात. कोणत्या दोन, स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक जनरेशन. आता वरचा ब्ल्यू पार्ट दिसतोय तो काय आहे, स्पोरोफायटिक फेज आणि खालचा आहे गॅमेटोफाइट फेज. स्पोरोफायटिक फेज इट इज नथिंग बट द डिप्लॉइड सेल. याच्यामध्ये काय असेल तर सेल मध्ये दोन सेट क्रोमोझोम्सचे असतील आणि ज्यामध्ये डिप्लॉइड स्टेज मध्ये काय असेल, स्पोर तयार झालेला असेल. नेक्स्ट वन आपण काय म्हणतो, इन द गॅमेटोफाइट इट हॅव्हिंग ए गॅमेट फॉर्मेशन अँड द गॅमेट हॅव्हिंग ऑलवेज सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम सो दॅट ऑल गॅमेट्स आर ए हेप्लॉइड इन कंडिशन. गॅमेट्स कसे असतील तर हेप्लॉइड कंडिशन मध्येच प्रेझेंट असतील. आता यामध्ये आपण काय म्हणतो, द स्पेशल डिप्लॉइड सेल ऑफ स्पोरोफाइट डिवाइड बाय मियोसिस. आपल्याला लेफ्ट टू राईट आपण बघूया, स्पोरोफाइट्स 2n नंबर दिसतोय आपल्याला. या 2n नंबर मध्ये आपण काय सांगतोय, इट डिवाइड मियोटिक. मियोसिस होऊन या स्पोरोफाइटचं कन्व्हर्जन हे काय होतं तर नंबर्स ऑफ सेल मध्ये होईल, ज्याला आपण काय म्हणतोय स्पोर फॉर्मेशन म्हणतो. म्हणून डिप्लॉइड सेल ऑफ द स्पोरोफाइट डिवाइड बाय मियोसिस अँड इट प्रोड्यूस ए हेप्लॉइड सेल. इथे आपल्याला काय दिसतील तर हेप्लॉइड सेल तयार झालेला दिसतील. म्हणून आपण स्पोरोफाइटच्या तिथं 2n नंबर लिहिलाय आणि स्पोर्सच्या तिथं
एन नंबर लिहिलाय, 1n नंबर, इट इज नथिंग बट द हेप्लॉइड सेल. म्हणजे डिप्लॉइड सेलचं डिव्हिजन होईल आणि त्याच्यापासून हेप्लॉइड स्पोर्स तयार होतील. आता या हेप्लॉइड सेल्सचं आपण काय म्हणतोय, दीज हेप्लॉइड सेल्स डिव्हाइड अगेन. त्याचं काय होईल, पुन्हा डिव्हिजन होईल, पुन्हा त्याच्यापासून दे आर डिवाइड विथ द हेल्प ऑफ मायटॉसिस सेल डिव्हिजन. इथं काय होईल, तयार झालेले स्पोर हे पुन्हा मायटॉटिकली काय होतील, डिवाइड होतील आणि त्यापासून काय तयार होईल, तर गॅमेट्स फॉर्मेशन होतील. आता इथं गॅमेट्स तयार व्हायला आपण काय म्हणतोय, गॅमेटोफाइट. मिओसिसच्या पुढची फेज काय येते, गॅमेटोफाइट. इट इज नथिंग बट द गॅमेट फॉर्मेशन बाय द स्पोर. स्पोर्स पासून काय तयार होतील, गॅमेट्स तयार होतील, ज्याला आपण काय म्हणतो, गॅमेटोजेनेसिस. आणि हे गॅमेट फॉर्मेशन हेप्लॉइड स्टेज मध्ये असल्यामुळं it divide mitotically and produce gametophyte. On the maturation, all the gametes are mature and they are converted into a male and female gametes. याचं काय होईल, आफ्टर मॅच्युरेशन म्हणजे पूर्ण डेव्हलप झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन हे फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट मध्ये होईल. आणि त्यानंतर all the female and male gametes are fused together. म्हणजे हे दोन्ही मेल आणि फिमेल गॅमेट्स, पुढे आपल्याला गॅमेटोफाइट नंतर गॅमेट्स दिसतंय, या गॅमेट्स मध्ये आपण काय सांगतोय, ऑल द मेल अँड फिमेल गॅमेट्स हे आहे गॅमेटोफाइट. हा गॅमेटोफाइट काय होतो, दोन टाइप्सच्या मेल आणि फिमेल गॅमेट्स काय करेल, तयार करेल. आणि तयार झालेले हे दोन्ही गॅमेट्स पुन्हा पुढे जाऊन काय होतील, फ्यूज होतील. आणि ज्याला आपण काय म्हणतो, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. इट इज नथिंग बट द फर्टिलायझेशन. त्याला काय म्हणणार आहे आपण, फर्टिलायझेशन म्हणणार आहे. आफ्टर फर्टिलायझेशन बोथ n number of female gamete fuse with the n number of male gamete and formation of diploid zygote. त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, झायगोट मध्ये होईल आणि त्यालाच आपण काय म्हणतो, स्पोरोफाइट असं म्हणतो. ऑल द प्रोसेस आर इन्क्लुडेड इन ए अल्टरनेशन ऑफ जनरेशन. अल्टरनेशन ऑफ जनरेशन मध्ये आपल्याला काय दिसेल, तर स्पोरोफाइट्स म्हणजेच स्पोर फॉर्मेशन, डिप्लॉइड झायगोट, मिओसिस सेल डिव्हिजन, स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन मध्ये गॅमेट फॉर्मेशन आफ्टर मॅच्युरेशन, it having produced male and female gametes. The male gamete fuse with female gamete, both n number fuse together and formation of diploid zygote, and the zygote can be converted into sporophyte. म्हणजे ही सायकल काय होईल, कंप्लीट होईल. याच्यावरून आपल्याला असं लक्षात येईल की sporophyte and gametophyte are carry alternately and complete the whole life cycle of plant. प्लांटची पूर्ण लाईफ सायकल स्पोरोफाइट आणि गॅमेटोफाइट याच्यावरती अल्टरनेटली काय असेल, डिपेंड असेल. आता यामध्ये इन ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा हे दोन्ही मध्ये लाईफ सायकल ऑफ ब्रायोफाइट अँड टेरिडोफाइट, गॅमेटोफाइट इज डॉमिनंट. ब्रायोफायटामध्ये काय असेल, तर गॅमेटोजेनेसिस काय होईल, मोठ्या प्रमाणात होईल, त्याला म्हणून आपण म्हणतो गॅमेटोफाइट इज डॉमिनंट. व्हेअरॅज द लाईफ सायकल ऑफ टेरिडोफाइट, स्पोरोफाइट इज डॉमिनंट. आणि टेरिडोफाइट मध्ये स्पोरोफाइट होईल. म्हणजे प्लांट जशा जशा जास्त डेव्हलप होतील आणि अँजिओस्पर्म मध्ये जातील तेव्हा टेरिडोफाइट पासून पुढच्या प्लांट मध्ये सगळ्या जास्त स्पोरोफाइट जनरेशन काय होईल, डॉमिनंट असेल, म्हणजे मोठ्या प्रमाणात होईल. म्हणून ज्याला आपण काय म्हणतो, अल्टरनेशन ऑफ जनरेशन. त्यानंतर त्याचे 3 टाइप्स पडतात. हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात.